नेहरूनगर बुरुड कॉलनीचे रहिवासी आहे. एपीएमसी रोडवरती येतो. हा स्लम बोर्डकडनं आपल्याला घरं मिळाले होते. 35 वर्षाच्या वरती झाले, 40-35 वर्ष झालं. तेव्हा काय कामगारी झाली होती, आतापर्यंत एक पण कामगारी तिथं झाली नाही आहे. आणि ड्रेनेजचे ब्लॉकेजेस आहेत आणि चरंडी नाही आहेत, गटर सगळं ब्लॉक होऊन गेलेत, रस्ते नाही आहेत. कोण पण इलेक्शन येते तेव्हा जे काही जनप्रतिनिधीगण म्हणतात त्यांनी येतात, बघून जातात, आश्वासन देऊन जातात आपल्याला. काही कोणी नंतर परतून येत नाही आहे. कुठलं पण एक रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही आहे नीट तिथं. स्थानिक नगरसेवक काय म्हणतात? नगरसेवकला पण आणून दाखवलं सर. मी 2 वर्ष झाले ह्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. कॉर्पोरेशनला गेले, PWD ऑफिसला पण मी अर्जी दिलेली आहे. माझ्याकडे सगळे कॉपी आहेत. खरं अजूनपर्यंत कोणी पण त्याच्याकडे लक्ष देत नाही आहेत. मेन कॉर्पोरेशनचं डम्पिंग यार्ड आहे ना, त्याच्या बाजूलाचा हा नगर आहे आणि मेन सेंटरमध्ये असून पण कोणी पण काही बघत नाही आहेत. काय स्वच्छता तरी नाहीच आहे. पाण्याचं मंदिर एक आम्ही बांधून घेतलेलं मंदिर आहे, त्या मंदिरमध्ये गटरची पाणी परवा दिवशी रात्रीच्या पावसामध्ये येऊन सगळं ड्रेनेजचे पाणी येऊन मंदिरमध्ये घुसले. मग त्याला कुणाला विचारायचं सांगा सर आपण. आम्ही आता येणाऱ्या 26 जानेवारीला आम्ही इथं येऊन धरणी बसणार आहे बघा सर. आता DC साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आज सगळे जमा आहोत तिथं. आता हे मनवी पत्र आपण जिल्हाधिकाऱ्यांना पोहोचवतो. नंतर त्यांनी हे 8 दिवसात हे काय ह्याच्या ऍक्शन घेतात बघते. नंतर आपण नाहीतर आम्ही सत्याग्रहाला बसतो. रोड बंद करणार आम्ही. नेहरूनगरचा रोड मी आता सांगते. आणि येणाऱ्या इलेक्शनला आम्ही सगळं वोटिंग नाही करणार, मत बहिष्कार करणार. इतकं मीनाक्षी काकतीकर म्हणून.